हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर फ्रेंड्स, आपण मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा स्टडी करत आहोत. ओके, मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्ट मध्ये आपण प्रिव्हियस 3 चॅप्टर्स बघितले आहेत. त्याच्यापैकी फर्स्ट चॅप्टर होतं मॅट्रिसेस, सेकंड चॅप्टर होतं डिटर्मिनंट्स आणि थर्ड चॅप्टर होतं इन्व्हर्टिबल मॅट्रिसेस. ओके, प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये आपण ही तिघी चॅप्टर्स कंप्लीट केली होती. ओके, आता मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा लास्ट चॅप्टर आहे. ओके, FY BCA चा फर्स्ट सेमिस्टरचा. ओके, ज्याचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स. ओके, तर आज आपण स्टार्ट करणार आहोत लिनियर इक्वेशन्स. दिस इज अवर लेक्चर नंबर 1. तर आजचा जो टॉपिक आहे ज्याचं नाव आहे गॉस लेमिनेशन मेथड. ओके, लिनियर इक्वेशन्स मध्ये आता 2-3 मेथड्स आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, तर त्यातील पहिली मेथड म्हणजे गॉस एलिमिनेशन मेथड. आपण स्टार्ट करूयात. त्या अगोदर थोडं काही बेसिक्स माहित असणं गरजेचं आहे आपल्याला. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स. ओके, तर मी ते लिहिले. ओके फ्रेंड्स, जर तुम्हाला नोट्स वगैरे काही लागतील तर गुगल क्लासरूम त्यात आपण एक क्लास ओपन केलेला आहे. त्याची मी तुम्हाला कम्युनिटी पोस्ट मध्ये तुम्हाला तिथे त्याची लिंक दिलेली. ओके, आणि त्यात कोड दिलेला आहे, तुम्ही जॉईन करू शकता. ओके, तर आता आपण स्टार्ट करूयात. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स. लिनियर इक्वेशन्स इन द व्हेरिएबल्स, okay, x1 x2 x3 up to xn is an equation that can be written in the form a1 x1 plus a2 x2 plus up to an xn equals to b, where a1 a2 up to a1 belongs to r means real number. बघा, व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन म्हणजे आता सपोज आता हे तुमचं गिवन इक्वेशन आहे. ओके, तुम्ही लेझर पॉइंटरकडे लक्ष द्या. आता बघा, ही जी इक्वेशन आहे a1 x1 प्लस a2 x2 प्लस an xn इज इक्वल्स टू b. ओके, तर त्यात बघा हा जो x1 आणि x2 किंवा xn हे काय तुमचे व्हेरिएबल्स आहेत. ओके, दिस ऑल आर द व्हेरिएबल्स. आणि त्यानंतर a1 a2 a3 हे जे काय आहेत अप टू an हे काय तुमचे कोएफिशियंट्स आहेत. ओके, आणि इक्वल्स टू b जो आहे ना हा तुमचा कॉन्स्टंट आहे. म्हणजे लिनियर इक्वेशनचा हा एक स्टँडर्ड फॉर्म आहे. ओके, इथे जसं की सांगितलेले a1 आणि a2 जे काही कोएफिशियंट असतात ते सर्व रिअल नंबरला बिलॉंग्स करतात. ओके, एक्झाम्पल घेतलेले मी. व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन बघू शकता तुम्ही. आता हे एक्झाम्पल आहे, x प्लस वाय इज इक्वल्स टू 2. हे काय, हे तुमचं एक लिनियर इक्वेशन आहे. ओके, सेकंड एक्झाम्पल आहे 3x प्लस 4y प्लस 3z इज इक्वल्स टू 4. ओके, दिस इज ऑल्सो युअर लिनियर इक्वेशन बिकॉज. तर यात बघा हा जो x y z हे काय तुमचे व्हेरिएबल्स आहेत. ओके, आणि नंतर 3 4 3 हे काय तुमचे कोएफिशियंट्स आहेत ते व्हेरिएबलचे. आणि इक्वल्स टू हा जो 4 आहे ना हा तुमचा कॉन्स्टंट आहे. ओके, इथे तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता. 0 असला तरी तो कॉन्स्टंट असू शकतो. ओके, कोणताही नंबर घ्या तुम्ही तर काय तुमचा तो कॉन्स्टंट आहे. ओके, हा एक फॉर्मॅट असतो लिनियर इक्वेशनचा. सपोज आता 3x स्क्वेअर असता. ओके, x ची पॉवर काय आहे तुमची इथे 1 आहे. x ची पॉवर जर 1 असेल तर तुमचा लिनियर इक्वेशन असेल. सपोज जर x ची पॉवर जर तुमची 2 असेल तर त्याला तुम्ही काय क्वाड्रॅटिक इक्वेशन असं म्हणता. ओके, दिस इज द डिफरन्स बिटवीन द क्वाड्रॅटिक इक्वेशन अँड लिनियर इक्वेशन. म्हणजे लिनियर इक्वेशन मध्ये कोणताही जर तुमचा इक्वेशन असेल तर त्याची पॉवर 1 असते. ओके, एकदम सोपं समजण्यासाठी लक्षात ठेवा. त्यानंतर द कलेक्शन ऑफ लिनियर इक्वेशन्स नोन ॲज सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. म्हणजे कलेक्शन ऑफ लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, एकापेक्षा जर जास्त जर तुमचे लिनियर इक्वेशन असतील तर त्याला तुम्ही काय म्हणतात, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स, किंवा तुम्ही त्याला सेट ऑफ लिनियर इक्वेशन ही म्हणू शकता. ओके, जसं की एक्झाम्पल घेतलेले मी इथे x प्लस वाय इज इक्वल्स टू 3 आणि 2x मायनस वाय इज इक्वल्स टू 4. हे काय तुमचे लिनियर इक्वेशन आहेत. म्हणजे काय, एकापेक्षा जास्त लिनियर इक्वेशन आहेत तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. ओके, त्यानंतर त्यात ते टाइप्स येतात सिस्टीम मध्ये देखील. फर्स्ट टाइप बघूयात आपण, कन्सिस्टंट सिस्टीम. ओके, व्हॉट इज मीन बाय कन्सिस्टंट सिस्टीम इज द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन ॲज आयदर युनिक सोल्युशन, ओके, or infinitely many solutions, and then the system is said to be consistent system. म्हणजे अशी एक सिस्टीम म्हणू शकतो आपण लिनियर इक्वेशन मध्ये ज्याच्यात सपोज तुमचा एखादा व्हेरिएबल असेल. ओके, तर त्याचं काय असतं, सपोज तुमचा एखादा लिनियर इक्वेशन आहे. ओके, त्याचं जर सोल्युशन युनिक सोल्युशन म्हणजे त्याचं फक्त एक कोणतं तरी सोल्युशन येत आहे, म्हणजे एकच नंबर येतोय, तर त्याला तुम्ही युनिक सोल्युशन असं म्हणू शकता. किंवा इन्फिनिटली मेनी सोल्युशन्स, किंवा जर तुमचा एक व्हेरिएबल असेल किंवा एक तुमचं इक्वेशन असेल त्याचे जर सोल्युशन्स एकापेक्षा जास्त येत आहेत किंवा इन्फिनिटली मेनी सोल्युशन जर येत असतील एकापेक्षा जास्त
तर देन द सिस्टीम इज सेड टू बी कन्सिस्टंट सिस्टीम. ओके, त्या सिस्टीमला तुम्ही कन्सिस्टंट सिस्टीम असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट सिस्टीम येते, त्याचं नाव आहे इनकन्सिस्टंट सिस्टीम. ओके, इफ द सिस्टीम हॅज नो सोल्युशन देन द सिस्टीम सेड टू बी इनकन्सिस्टंट सिस्टीम. ओके, अशी सिस्टीम ज्याच्यात सोल्युशन्स येत नाही, ओके, त्या सिस्टीमला तुम्ही इनकन्सिस्टंट सिस्टीम असं म्हणतात. ओके, तर आता आपण मी जे काही एक्झाम्पल घेणार आहेत ते कशावरती बेस्ड असतील, ते 3-4 एक्झाम्पल घेणार आहे. तर काही युनिक सोल्युशन वरती बेस येऊ आपण, इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स आणि नो सोल्युशन म्हणजे काय, तुम्हाला आता हे थिअरी मध्ये थोडं समजत नसेल, पण मात्र मी जेव्हा एक्झाम्पल घेणार तेव्हा तुम्हाला एकदम क्लिअर होईल. ओके, तर त्यात बघा, फर्स्ट आपण कन्सिस्टंट सिस्टीम आणि इनकन्सिस्टंट सिस्टीम आपण बघितली. त्यात तुम्हाला काही मेथड स्टडी करायचे आहेत. ओके, फर्स्ट जी मेथड आहे तिचं नाव आहे गॉस एलिमिनेशन मेथड, आणि अजून एक मेथड आहे जिचं नाव आहे क्रॅमर्स रूल. ओके, क्रॅमर्स रूल तुम्ही 12th मध्ये बघितलं होतं, 10th मध्ये देखील बघितलं होतं. ओके, एकदम सिंपल आहे तुमचा तो रूल, तो पण आपल्याला बघायचा आहे. पण फर्स्ट आपण आपला जो मेथड आहे फर्स्ट, त्याचं नाव आहे गॉस एलिमिनेशन मेथड. ओके, तर हाऊ टू फाइंड आउट the answers or solutions by the Gauss elimination method. तर त्याच्या काही स्टेप्स आहेत. फर्स्ट ऑफ ऑल स्टेप नंबर 1 काय, राईट द गिवन सिस्टीम इन द मॅट्रिक्स फॉर्म, दॅट इज ax इक्वल्स टू b. सपोज तुम्हाला जर एखादा लिनियर इक्वेशन दिला गेला असेल, ओके, त्याला तुम्हाला कशात लिहायचंय, एक मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचंय. ओके, आणि स्टेप 2 आहे तुमची कन्सिडर द अग्युमेंटेड मॅट्रिक्स. अग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय, हा बघा हा फॉर्मॅट आहे, ब्रॅकेट मध्ये ए मध्ये डॅश एक लाईन ओढायची किंवा तुम्ही डॅश लिहू शकता आणि बी घ्यायचा. तुम्हाला सांगतो मी कसं लिहायचंय तेव्हा समजेल तुम्हाला. अँड रेड्यूस इट इनटू द रो इक्विव्हॅलेंट फॉर्म बाय युजिंग रो ऑपरेशन्स. ओके, आणि थर्ड स्टेप येते तुमची यूज द बॅक सबस्टिट्यूशन टू फाइंड आउट द व्हेरिएबल्स. बॅक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, आता तुम्ही काय केलं होतं, जो तुमचा लिनियर इक्वेशन होतं त्याला तुम्ही मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलं, त्याचं काही सोल्युशन काढले तुम्ही अग्युमेंटेड मॅट्रिक्स यूज करून. म्हणजे जे तुमचं आता मॅट्रिक्स मध्ये जे तुमचं सोल्युशन आलं असेल त्याला तुम्ही बॅक घ्यायचे, कशात तुम्हाला वापस त्याला लिनियर इक्वेशन मध्ये लिहायचे, त्याला तुम्ही बॅक सबस्टिट्यूशन असं म्हणता. ओके, आता आपण एक्झाम्पल बघूयात. ओके, दिस इज एक्झाम्पल नंबर 1. या लेक्चर मध्ये आपण फक्त एकच एक्झाम्पल बघणार आहोत. ओके, आणि त्यानंतर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अजून 2-3 एक्झाम्पल बघू, तर तुम्हाला होमवर्कला देखील एक्झाम्पल देणार, आणि त्यानंतर आपण क्रॅमर्स रूल बघूयात. ओके, तर फर्स्ट जे एक्झाम्पल आहे ते काय, सॉल्व द फॉलोइंग लिनियर सिस्टीम बाय युजिंग गॉस एलिमिनेशन मेथड. ओके, तर काही पुढे काही काय दिले तुम्हाला, लिनियर सिस्टीम दिलेले आहेत. ओके, जसं की मी तुम्हाला आता थिअरी मध्ये सांगितलं, एकापेक्षा जर जास्त लिनियर इक्वेशन असतील तर त्याला तुम्ही काय म्हणू शकता, लिनियर सिस्टीम किंवा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स असं म्हणू शकता. ओके, तर इथे एकापेक्षा जास्त इक्वेशन आहेत त्यामुळे लिनियर सिस्टीम आपण म्हणू शकतो. ओके, तर त्याला काय सॉल्व करायचंय, बाय युजिंग एलिमिनेशन मेथडने. तर बघा, म्हणजे काय रे, सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं, नेमकं फाइंड आउट काय करायचंय बघा, याच्यात काय फाइंड आउट करायचंय तुम्हाला. बघा इथे व्हेरिएबल्स काय तुमचे x1 x2 x3, इथे x2 x3, आणि या इक्वेशन मध्ये x1 आणि x3. ओके, दीज ऑल आर द व्हेरिएबल्स. तर तुम्हाला मग ते व्हेरिएबलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजे त्याला तुम्ही काय सोल्युशन म्हणू शकता आपल्या क्वेश्चनचं. तर बघा कसं करायचं, आता तुम्हाला लिनियर सिस्टीम मध्ये दिलेले इक्वेशन. ओके, फर्स्ट स्टेप काय होती, स्टेप 1 काय, राईट द गिवन सिस्टीम इन द मॅट्रिक्स फॉर्म, दॅट इज ax इक्वल्स टू b. आता मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचं आहे सिस्टीमला. तर फर्स्ट आपण काय लिहिणार तुम्ही, आता x1 च्या समोर जर काहीच नाही तर त्याला तुम्ही 1 कन्सिडर करणार. ओके, आणि नंतर x2 च्या पुढे काय तुमचा 2 आहे, पण 2 च्या पुढे देखील काय मायनस साइन आहे, तर तुम्ही तिथे काय लिहिणार, -2 लिहिणार. ओके, x3 च्या समोर काही दिलेलं नाही याचा अर्थ तो 1च आहे, तर तुम्ही 1 - 2 1 घेतला. त्यानंतर आता पुढचं मी तुम्हाला सांगतो काय करायचं. त्यानंतर नेक्स्ट जो इक्वेशन आहे काय, तिथे x1 नाही दिलेला आहे म्हणून तुम्ही इथे 0 लिहिणार. त्यानंतर x2 च्या पुढे काय 2 आहे त्यामुळे तुम्ही इथे 2 लिहिणार. ओके, आणि x3 च्या पुढे काय -8 आहे त्यामुळे आपण इथे -3 घेतला. आणि जे थर्ड जे इक्वेशन आहे त्याच्यात x1 च्या समोर 5 आहे म्हणून 5 लिहिलं, पण मात्र x2 नाहीच आहे त्यामुळे आपण इथे 0 घेणार. ओके, आणि x3 च्या पुढे काय -5 आहे तर आपण इथे -5 घेणार. ओके, त्यानंतर हा तुमचा काय झाला, a झाला. आपला जो इक्वेशन होतं दॅट इज कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं, ax इक्वल्स टू b. हा काय झाला तुमचा a झाला. a काय मेन्शन करतो, वेअर a इज इक्वल्स टू मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट. आता हा आपण कोएफिशियंटचा मॅट्रिक्स घेतला. ओके,
x1 x2 किंवा x3 च्या पुढचे जेवढे काही नंबर्स होते त्याला तुम्ही कोएफिशियंट असं म्हणतो आपण, बरोबर. तर हा काय होता मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट. त्यानंतर आता एक्स घ्यायचे आपल्याला. एक्स म्हणजे काय असतो तुमचा मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल. म्हणून तुम्ही काय घेणार इथे व्हेरिएबल्स काय तुमचे x1 x2 x3. ओके, म्हणून तुम्ही व्हेरिएबल्स लिहिणार x1 x2 x3 इज इक्वल्स टू ax इज इक्वल्स टू b. b म्हणजे काय असतो तुमचा मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट. कॉन्स्टंट काय आहे तुमचे इक्वेशनच्या पुढचे जेवढे काही एलिमेंट्स आहेत म्हणजे 0 8 आणि 10 हे काय तुमचे कॉन्स्टंट आहेत, त्यामुळे तुम्ही त्याला मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये 0 8 10 लिहिलं. ओके, आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप बघूया. थ्री मध्ये बघू आता. स्टेप 2 काय दिले, कन्सिडर द ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स. ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स म्हणजे काय, तुम्हाला ए मॅट्रिक्स लिहायचा आहे, लाईन मध्ये एक रेष ओढायची आणि त्यानंतर बी मॅट्रिक्स लिहायचं आहे. ओके, ते करू आणि नंतर त्याला रिड्यूस करायचं आहे ते बघू आता. कन्सिडर द ऑग्युमेंटेड मॅट्रिक्स. ए मध्ये लाईन आणि बी घेतला इज इक्वल्स टू. तर तुम्ही काय घेतला, हा ए मॅट्रिक्स घेतला बघा, 1 -1 -2 1 वगैरे वगैरे हे एलिमेंट्स घेतले. ओके, मध्ये डॅश आणि बी मॅट्रिक्स घेतला 0 8 10 घेतला. त्यानंतर स्टेप 2 मध्ये अजून काय तुम्हाला reduce it into the row echelon form by using row operations. त्याला तुम्हाला कशात रिड्यूस करायचंय, रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये रिड्यूस करायचंय. तर मग आपण रो इक्विव्हॅलेंट फॉर्म तुम्ही 4th चॅप्टर मध्ये बघितलाच होता आपण. ओके, तर तुम्ही रो इक्विव्हॅलेंट फॉर्म म्हणजे काय तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवरती 4th चॅप्टरचे लेक्चर्स अवेलेबल आहेत. मॅट्रिसेस म्हणून आपल्या 4th चॅप्टरचं नाव आहे, तुम्ही ते बघू शकता. ओके, डिटेल मध्ये व्हॉट इज मीन बाय द रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. तर मग कारण की हा एक बेसिक पॉइंट आहे आपल्या मॅट्रिक्स अल्जेब्रा या सब्जेक्टचा रो इक्विव्हॅलेंट फॉर्म. तर बघा आता हा जो लीडिंग एलिमेंट आहे तुमचा हा 1 आहे. ओके, त्यानंतर फर्स्ट रोचा लीडिंग एलिमेंट काय तुमचा 1 आहे, त्याच्या खालचे दोघे एलिमेंट्स तुम्हाला 0 बनवायचे. सेकंड रो मधला हा एलिमेंट 0 आहे, पण मात्र हा जो 5 आहे त्याला 0 बनवायचे. ओके, तर त्यासाठी तुम्ही काय करा, त्याची पोझिशन काय तुमची R3. 5 ची पोझिशन काय थर्ड रो मध्ये म्हणून R3 मायनस. तर तुम्ही फर्स्ट रो मध्ये 5 ने मल्टिप्लाय करणार आणि जर तुम्ही सबट्रॅक्शन घेतली म्हणजे काय R3 - 5 R1, तर त्याचं सोल्युशन 0 येतं. ओके, आणि त्या पद्धतीने आपण लिहिले सर्व काही. ओके, बाकीचे फर्स्ट रो आणि सेकंड रोचे एलिमेंट्स ऍज इट इज दिले आपण, त्याच्यात काही चेंजेस होणार आहेत. त्यानंतर R3 - 5 R1 हे जे रो ऑपरेशन आहे ते थर्ड रो मधल्या सर्व एलिमेंट्स वरती अप्लाय होईल. ओके, हा जो बी घेतलेला आहे त्यावरती देखील अप्लाय होईल. ओके, तुम्ही सॉल्व्ह करू शकता ते. त्यानंतर हे ऑपरेशन अप्लाय केल्यानंतर आपल्याला हे सोल्युशन आलं. त्यानंतर बघा काय आलं सोल्युशन, हा जो 2 आहे म्हणजे सेकंड रो मधला जो लीडिंग एलिमेंट आहे तो काय तुमचा 2 आहे. ओके, आणि त्याच्या खालचा एलिमेंट हा जो 10 आहे हा तुम्हाला 0 बनवायचा आहे. त्यासाठी आपण सिंपल म्हणजे आपल्याला हा जो 0 बनवायचा असेल त्यासाठी आपण लीडिंग एलिमेंट कधी 1 बनवतो, कारण की आपल्याला सोपं जातं पुढचे एलिमेंट 0 बनवण्यासाठी. त्यामुळे तुम्ही 2 ची पोझिशन काय आहे R2 आहे, म्हणून R2 डिवाइडेड बाय 2 घेणार म्हणजे काय तुमचा 1 येईल. ओके, केला अप्लाय आणि डिवाइड बाय 2 सेकंड रोच्या सर्व एलिमेंट्सला करा म्हणून -8 डिवाइडेड बाय 2 -4 येईल आणि 8 डिवाइडेड बाय 2 इथे देखील 4 येईल. ओके, त्यानंतर हा जो 10 आहे त्याला देखील 0 बनवायचे. त्यासाठी आपण R3 - 10 R2 हे ऑपरेशन अप्लाय करणार. ते ऑपरेशन थर्ड रो मधल्या सर्व एलिमेंट्स वरती अप्लाय करणार. त्यानंतर ते तुमचं काही सोल्युशन येईल. ओके, त्यानंतर थर्ड रो आहे त्याचं जे काय तुमचं लिडिंग जे एलिमेंट आहे तो काय तुमचा 30, पण मात्र लिडिंग एलिमेंट 30 राहील. ओके, तर मात्र त्या 30ला देखील तुम्ही 1 बनवू शकता म्हणजे R3 डिवाइडेड बाय 30 करा, इथे 1 आणि -1 येईल आणि बाकी एलिमेंट्स ऍज इट इज असतील. ओके, त्यानंतर आता काय करायचे थर्ड स्टेप बघूया. इथे थर्ड स्टेप काय आता, यूज द बॅक सबस्टिट्यूशन टू फाइंड आउट द व्हेरिएबल्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला बॅक सबस्टिट्यूशन अप्लाय करायचे. ओके, म्हणजे बॅक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, rewrite it in the system or rewrite it in the equation form, लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये लिहायचे. आता हे काय आलं तुमचं रिड्यूस केलं तुम्ही ऑगमेंटेड मॅट्रिक्सला रो इक्विव्हॅलेंट फॉर्म मध्ये रिड्यूस केलं. त्यानंतर हे जे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये जे तुमचं आन्सर आलेलं त्याला तुम्हाला रिराईट करायचं आहे सिस्टीमच्या फॉर्म मध्ये. म्हणजे का हा जो 1 आहे त्याला तुम्ही x1 लिहिणार, हा जो -2 आहे त्याला -2 x2 लिहिणार आणि प्लस हा जो 1 आहे त्याला आपण प्लस x3 लिहिणार आणि इक्वल्स टू 0 घेणार. ओके, त्यानंतर जे तुमचं सेकंड इक्वेशन येईल ते काय 0 आहे त्यामुळे 0 येईल. 0 प्लस 1 जो आहे तो x2 येईल आणि
4x3 इज इक्वल्स टू 4 येईल. आणि then थर्ड जे इक्वेशन येईल ते काय येईल, x1 च्या जागेवरती 0 येईल म्हणून 0 म्हणजे काही येणार नाही, डायरेक्ट x3 इज इक्वल्स टू -1 येईल. इथे बघू शकता तुम्ही x1 minus 2 x2 plus x3 is equals to 0. This is your equation number 1. इथून बघू शकता तुम्ही. त्यानंतर x2 minus 4 x3 is equals to 4. This is your equation number 2. आणि x3 is equals to -1 आलं का, x3 is equals to -1. तुम्ही बघू शकता x3 ची डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. ओके, x3 x1 x2 आणि x3 ची आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, बरोबर. तर x3 ची आपल्याला रेडीमेड व्हॅल्यू मिळाली सोल्युशन नंतर. तर तुम्ही काय करणार, पुट x3 इज इक्वल्स टू -1 इन इक्वेशन नंबर 2. तुम्ही इक्वेशन मध्ये 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा. ओके, पण मात्र इथे तुम्हाला डायरेक्ट सिंपल लॉजिक आहे, तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन नंबर सेकंड मध्ये दिसते. जर तुम्ही x3 ची व्हॅल्यू जर पुट करणार इक्वेशन नंबर 2 मध्ये, तर तुम्हाला डायरेक्टली x2 ची व्हॅल्यू मिळेल. ओके, तर मग पुट करा, पुट x3 is equals to -1 in equation number 2. Then x2 minus 4 into bracket मध्ये x3 येईल तुमचा -1 is equals to 4. x2 minus 4 into -1 येईल +4 is equals to 4. x2 is equals to 4. आता हा जो 4 आहे इकडे प्लस इकडे गेल्यानंतर तुमचा मायनस होईल. ओके, 4 minus 4 is equals to 0. x2 is equals to 0 आला. ओके, x3 आणि x2 ची आपल्याला व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर पुट x3 is equals to -1 and x2 is equals to 0 in equation number 1. आता इक्वेशन 1 मध्ये पुट करा जेणेकरून आपल्याला x1 ची व्हॅल्यू मिळेल. ओके, x1 minus 2 into x2 आहे तुमचा 0 प्लस आणि x3 तुमचा -1 is equals to 0. ओके, त्यानंतर x1 minus 2 into 0 is 0. हा तुमचा -1 is equals to 0. x1 minus 1 is equals to 0. आणि हा जो -1 आहे तो राईट साइडला गेल्यानंतर काय तुमचा +1 होईल, म्हणून x1 is equals to 1. म्हणजेच सेट इज x1 म्हणजे सोल्युशन सेट काय आला तुमचा x1, x2, x3 इज इक्वल्स टू 1, 0, -1. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 मिळाली, x2 ची व्हॅल्यू 0 मिळाली आणि x3 ची व्हॅल्यू -5 मिळाली. ओके, म्हणजे तुम्ही आता आपण व्हेरिएबल्स फाइंड आउट केले आपण. तर आपण लिहू शकतो सिस्टीम ॲज युनिक सोल्युशन अँड सिस्टीम इज कन्सिस्टंट. म्हणजे कसं काय, आता प्रत्येक व्हेरिएबलला फक्त एकच व्हॅल्यू मिळाली, म्हणजेच काय तुमचे युनिक सोल्युशन आलं. आणि त्याला जर तुमचं सिस्टीमचं जर तुमचं युनिक सोल्युशन आलं तर त्या सिस्टीमला तुम्ही कन्सिस्टंट सिस्टीम असं म्हणता. ओके, तुम्ही इथे लास्ट मध्ये आन्सर मेन्शन करू शकता. ओके, तर बघा या लेक्चर मध्ये आपण व्हॉट इज मीन बाय लिनियर इक्वेशन्स हा टॉपिक क्लिअर केला, बेसिक पॉइंट. त्यानंतर त्याचे काही 2 टाइप्स पडतात, कन्सिस्टंट सिस्टीम आणि इनकन्सिस्टंट सिस्टीम बघितलं आपण. त्यानंतर गॉस एलिमिनेशन मेथडच्या काही स्टेप्स बघितल्या आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण ते एक एक्झाम्पल घेतलं. ओके ओके, ते जे एक्झाम्पल होतं ते कशावरती बेस्ड होतं तुमचं युनिक सोल्युशन वरती. ओके, नेक्स्ट जे आपलं सेकंड लेक्चर असेल त्यात आपण 2 पॉइंट कव्हर करणार आहोत, म्हणजे 2 एक्झाम्पल घेणार आहोत, जे म्हणजे काय इन्फिनिटली मेनी सोल्युशन्स आणि नो सोल्युशन वरती. ओके, ते घेऊ आणि काही एक्झाम होमवर्कला देखील एक्झाम्पल घेणार आहोत. ओके, तर थँक्स फॉर वॉचिंग दिस लेक्चर. इफ यू लाईक दिस लेक्चर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. तर तुम्हाला नोट जर लागत असतील तर गुगल क्लासरूम हा ऍप तुम्ही प्ले स्टोअरने डाउनलोड करा आणि त्यात मी तुम्हाला कम्युनिटी पोस्ट मध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे, त्यात तुम्ही जॉईन व्हा आणि एक कोड दिलेला आहे जो की तुम्ही पुट करा तिथे आणि तुम्ही आपल्या क्लासमध्ये जॉईन होऊ शकता आणि तुम्हाला तिथे सर्व पीडीएफ अवेलेबल होतील. ओके, बाय, थँक्स फॉर वॉचिंग, बाय.